नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राम कचरे. आजपासून मी आपल्यासाठी 12वीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीची टीचिंग PPT स्वरूपात करणार आहे. आपल्याला 10 चॅप्टर आहे, तर प्रत्येक चॅप्टरच्या कंटेंट वाईज मी PPT बनवणार आहे आणि आपल्यासमोर सादर करणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण पहिल्या चॅप्टरकडे वळूया, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. हे आहे आपलं पहिलं चॅप्टर. तर मित्रांनो, आपण 11वीमध्ये अभ्यासलं की सोल ट्रेडर कशाला म्हणतात. सोल ट्रेडर म्हणजे की ज्यामध्ये एकच व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करतो, तो एकटाच त्या व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतो आणि तो बिझनेस चालवतो, त्याला आपण म्हणतो सोल ट्रेडर. तसंच आपण बघितलं की जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस हा प्रकार फक्त हिंदू परिवारातच आढळतो. एकत्र हिंदू कुटुंब या व्यवसायात जेवढे काही ते कुटुंबातले सदस्य असतील ते त्या व्यवसायात काम करत असतात. तर हा फक्त व्यवसाय एकत्र हिंदू कुटुंबात आढळतो. आता आपला पहिला चॅप्टर आहे पार्टनरशिप. तर आपण पार्टनरशिपबद्दल आता बघू. मित्रांनो, पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय? पार्टनरशिप म्हणजे ज्यावेळेस 2 किंवा अधिक लोक एकत्र येतात, एखादा उद्देश घेऊन ते एखादा व्यवसाय, एखादा बिझनेस सुरू करतात, तर त्याला आपण म्हणूया पार्टनरशिप. तर या पार्टनरशिप अकाउंटचं फायनल अकाउंट कसं बनवतात ते नंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण चर्चा करूया. आता सुरुवातीलाच आहे इंट्रोडक्शन. म्हणजे आता याची ओळख काय, याचं परिचय काय बघा. द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन्स सच ॲज अ लिमिटेड कॅपिटल, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी, अनलिमिटेड लायबिलिटी, नो स्टॅबिलिटी, ॲब्सेन्स ऑफ द स्पेशलायझेशन एक्सेट्रा. हे बघा मित्रांनो, सोल ट्रेडरच्या पुष्कळ अशा लिमिटेशन्स आहे. लिमिटेशन्स म्हणजे काय? मर्यादा. की सोल ट्रेडर्स एकल व्यापाऱ्याला पुष्कळ अशा मर्यादा आहे. जसं की त्याचं कॅपिटल हे सुद्धा मर्यादित स्वरूपाचं असतं. कारण की एकट्या माणसाकडे पैसा किती असेल तर त्याला मर्यादा आहे. परंतु 2 किंवा 4 लोक एकत्र आला तर पैसा मोठ्या प्रमाणात साचतो आणि ते मोठ्या प्रमाणात काय करू शकतात? उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापाऱ्याला असं करता येत नाही, कारण की त्याच्याकडं ॲबिलिटी पण मर्यादित असते आणि त्याची अनलिमिटेड लायबिलिटी असते. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? की त्याला सर्वच कामं एकट्यालाच करावी लागतात. त्याने बँकेचं लोन घेतलं तर त्याला ते एकट्यालाच फेडावं लागेल. ते बिझनेसमध्ये काम करत असताना त्याला सर्व जबाबदाऱ्या त्याला एकट्यालाच पार पाडाव्या लागेल. त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी नाही आहे. ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन, त्याला स्पेशलाइज करता येणार नाही. त्याच्या व्यवसायाचं त्याला वर्गीकरण किंवा विशिष्टीकरण करता येणार नाही. Hence, when a business is set up on a scale which need more capital and involves more risks, 2 or more persons come together, they run it, they agree to share the capital, the management, the risks and profit of the business, such as a mutual relationship based on the agreement among these persons is a term as a partnership. परंतु पार्टनरशिपमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्रित येतात. ते स्वतःच्या स्किलचा वापर करतात आणि कॅपिटलसुद्धा घेऊन येतात. आपापसात नफा असेल ते पण शेअर करतात, लॉस असेल तो पण शेअर केला जातो. तर कम्पेअर टू सोल ट्रेडर, पार्टनरशिपला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याची संधी मिळते. The person who have entered into the partnership are individually known as a partners and collectively as a firm. हे बघा, याच्यामध्ये जेवढे लोक एकत्र येतात आणि व्यवसाय करतात त्यांना सर्वांना काय म्हणतात? पार्टनर्स. ते एखाद्या फर्ममध्ये काम करतात, कलेक्टिवली काम करतात, म्हणजे ते काय? त्या फर्मचे पार्टनर्स आहे. एखादी ABC कंपनी व्यवसाय सुरू केला, एखादा फर्म सुरू केला एखाद्या ABC नावाचा, आणि त्यामध्ये 3-4 पार्टनर आहे. तर म्हणजे ते ABCचे जेवढे पण पार्टनर आहे त्यांना काय म्हणता येईल? आपल्याला पार्टनर्स म्हणता येईल. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. आता याचा अर्थ काय आणि व्याख्या काय बघा.
Partnership is an organization where there is an association of two or more persons coming together to carry on a business with view to share the profit or losses of the firm. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा लोक अधिक एकत्र येतात आणि आपसामध्ये नफा नुकसान वाटून घेतात तर त्याला आपण म्हणूया पार्टनरशिप. पार्टनरशिपचा ॲक्ट आहे बघा 1932चा 1932चा सेक्शन 4 डिफाईन करतं डेफिनेशन याची. इट इज अ रिलेशनशिप बिटवीन द पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. ही रिलेशनशिप आहे पर्सनची आणि प्रत्येकजण याच्यामध्ये व्यवसायासाठी काम करत असतो तर त्याला म्हणायचं पार्टनरशिप. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी, partnership is the relations existing between the person competent to make contract when agree to carry on a lawful business in a common with a view to earn the private gain. हँडीच्या मते जेवढे लोक व्यवसायामध्ये एकत्र येतात आणि ते कायद्याला धरून बिझनेस करतात, व्यवसाय करतात, हा एक प्रकारचा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो आणि ते स्वतःचा प्रायव्हेट गेन अर्न करण्यासाठी त्या बिझनेसमध्ये आलेले असतात. ठीक आहे, चला तर पुढे मग. आता या पार्टनरशिपच्या काही फीचर्स आहे ते आपण या सर्कल तुम्ही बघताय तर याच्यामध्ये फीचर्स आहे, आपण वन बाय वन डिस्कस करूया. तर पहिलं फीचर्स आहे ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय, मराठीतून याला काय म्हणतात, तर ॲग्रीमेंटला मराठीतून आपण म्हणतो ठराव. The partnership is a result of the agreement between the partners. It could be written or oral. A written agreement is preferred so that it can be used as a proof in the court of law, such as a written agreement is known as a partnership deed. हे बघा, बिझनेसमध्ये जेवढे पार्टनर्स आलेले असतात ते स्वतः काहीतरी ॲग्रीमेंट करतात की आपला बिझनेस कसा असेल, आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना कसा करायचा, याचं सर्व काही त्यांचं ठरलेलं असतं, ठराव करतात आणि त्यालाच म्हणतात पार्टनरशिप डीड. आता हे रिटर्न स्वरूपात असेल तर उत्तमच. नंबर ऑफ पार्टनर्स, मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट द पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. हे बघा, कमीत कमी 2 पार्टनर्स आणि जास्तीत जास्त पार्टनर्स 50 असू शकतात ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013चा. कंपनी ॲक्ट 2013 सांगतो की पार्टनरशिपमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर्स असू शकतात. अमेंडेड इन 2014. लॉफुल बिझनेस म्हणजे काय, तर लॉफुल बिझनेस म्हणजे तुम्ही कोणताही बिझनेस करू शकत नाही. तुम्ही स्मगलिंगचा व्यवसाय करू शकत नाही. म्हणजे जे कायद्याच्याद्वारे ज्याला मान्यता आहे तोच तुम्ही व्यवसाय करू शकता. जो कायद्याचं उल्लंघन करणारा व्यवसाय तो व्यवसाय तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुमचा लॉफुल बिझनेस असला पाहिजे. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट अंडरटेक द बिझनेस विच इज not allowed by state. The definition of partnership also does not permit any illegal business. बेकायदेशीर तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. त्यानंतर चौथा पॉईंट सांगितलेला आहे शेअर ऑफ द प्रॉफिट अँड लॉसेस. हे बघा, द पर्पज ऑफ द पार्टनरशिप इज टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. कोणताही व्यवसाय असो, सोल ट्रेडर असेल, कोणताही व्यवसाय असेल, त्याचा मेन उद्देश असतो प्रॉफिट कमवणं. तसाच पार्टनरशिपचा पण आहे मेन उद्देश काय, प्रॉफिट कमवणं. पार्टनर्स हॅव टू शेअर द प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. पार्टनर्स जे सुरुवातीला जो ॲग्रीमेंट केलेला आहे त्याप्रमाणे ते त्यांचं काय करू शकतात, नफा आणि नुकसान आपापसात वाटून घेऊ शकतात. परंतु ॲग्रीमेंट झाला नसेल, इफ द ॲग्रीमेंट इज अ सायलेंट, म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये काहीच लिहिलेलं नसेल अबाउट द रेशो, देन द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. तर त्या परिस्थितीत समजायचं की सर्व पार्टनरचा नफा आणि नुकसान हे काय इक्वल आहे, म्हणजे बरोबर आहे. नफा झाला तर इक्वल मिळेल, लॉस झाला तर त्यांना सर्वांना इक्वल काय करावं लागेल, इक्वल सहन करावं लागेल इन द ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट. त्यानंतर आहे अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी, द लायबिलिटी of partners is unlimited, joint and several. That is, the partners are liable till the last rupee in their pocket.
If the asset of the business is not sufficient to pay the liabilities, then the personal property of a partners can be used. If any one of the partners is declared insolvent, then his liability will be borne by the solvent partners. हे बघा, अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये प्रत्येक पार्टनरची जबाबदारी म्हणजे देयता ही काय आहे, अनलिमिटेड आहे. एखादा पार्टनर जर इन्सॉल्वंट झाला तर बाकीच्या पार्टनर्सला त्या सर्व लायबिलिटीजचं पेमेंट करावं लागेल, की अन्यथा त्यांच्या फर्म असेल, जी काही प्रॉपर्टी असेल ती विकूनसुद्धा ती लायबिलिटीचं पेमेंट करावं लागेल. म्हणून या ठिकाणी शब्द वापरलेला आहे अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजे स्वतःच्या पॉकेटमधून त्यांना पैसे लोकांचे पेमेंट करावं लागेल. बिझनेसच्या व्यवसायाची असेट जर कमी पडत असेल तर त्यांना स्वतःची वैयक्तिक मालमत्ता विकून सुद्धा त्यांना काय करावं लागेल, पेमेंट करावं लागेल. तर ही अनलिमिटेड लायबिलिटी आहे. तर पुढे मित्रांनो, रजिस्ट्रेशन म्हणजे काय. रजिस्ट्रेशन ऑफ द पार्टनरशिप फर्म इज अ कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे 1 एप्रिल 2005 पासून. अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, रजिस्ट्रेशन ऑफ द पार्टनरशिप फर्म इज द ऑप्शनल. It means a firm may or may not be registered. Registration of the firm merely certify its existence and it is a process of entering the name of partnership firm in the register of the registrar. According 1932चा जो भारतीय भागीदारी कायदा आहे त्याच्याप्रमाणे सांगितलेलं आहे की मे और मे नॉट रजिस्टर्ड, परंतु महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे काय. इच पार्टनर्स इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. प्रत्येक पार्टनर्स हा त्या फर्मचा ओनर आहे. सो नो पार्टनर्स कॅन यूज द प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. सर्व पार्टनर्स त्या प्रॉपर्टीचे मालक असल्यामुळे कोणताही पार्टनर स्वतःचा पर्सनल यूजसाठी त्या प्रॉपर्टीवर चा यूज करू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट इन अ मॅनेजिंग फर्म. प्रत्येक पार्टनरशिपमध्ये काय असतो, समान अधिकार असतो, समान हक्क असतो. सो ऑल द पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. प्रत्येक पार्टनर्सला व्यवसायाचं मॅनेजमेंट करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पार्टनर्स हा व्यवसायाचं मॅनेजमेंट करत असतो. प्रिन्सिपल अँड एजंट्स. इच पार्टनर्स वर्क इन अ टू फोल्ड कॅपॅसिटीज. प्रत्येक पार्टनर्स हा 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. एक तर असतो मालक आणि दुसरा असतो एजंट. म्हणजे व्यवसायासाठी तो मालक पण असतो आणि व्यवसायासाठी काम करणारा तो काय असतो, एजंट असतो. म्हणजे प्रत्येक पार्टनर्सच्या 2 प्रकारे तो काम करत असतो, एक मालक आणि दुसरा एजंट स्वरूपात. ठीक आहे. डिझोल्युशन. हे बघा, पार्टनरशिपचं डिझोल्युशन म्हणजे पार्टनरशिप कशी विसर्जित होते, पार्टनरशिप कशी ॲबॉलिश होते, नष्ट होते. तर बघा, अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू द ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये जे सांगितलं असेल त्याप्रमाणे, त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये पार्टनरशिपचं डिझॉल्युशन कसं असेल त्याप्रमाणे त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे होईल. If a partners want to close the firm, he can dissolve the firm by giving the 14 days notice. परंतु असं अचानक होत नाही, तर 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. The firm can also be dissolved if the partner dies or retire, become insolvent or insane. पार्टनर्सचा मृत्यू झाला, पार्टनर्स इन्सॉल्वंट निघाला किंवा मानसिक रोगी निघाला, तर त्या परिस्थितीतसुद्धा पार्टनरशिपचं काय होत असतं, डिझोल्युशन होत असतं. तर पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पुढे बघा. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमॉंग द पार्टनर इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. It contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. An agreement may be written or oral, but when it is written, it is called deed.
हे बघा, ॲग्रीमेंट हा रिटर्न स्वरूपात पण असू शकतो किंवा ओरल स्वरूपात पण असू शकतो. परंतु जेव्हा रिटर्न स्वरूपात असेल तर त्याला काय म्हणतात, डीड असे म्हणतात. द पार्टनरशिप ॲक्ट डज नॉट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटर्न ॲग्रीमेंट. पार्टनरशिप ॲक्टमध्ये काही असं कंपल्सरी नाही की रिटर्न स्वरूपातच ॲग्रीमेंट असला पाहिजे. हावेवर इन केस ऑफ द डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स इट इज ऑलवेज द बेस्ट कोर्स टू हॅव अ रिटर्न ॲग्रीमेंट ड्युली साईन अँड रजिस्टर अंडर द ॲक्ट. परंतु रिटर्न ॲग्रीमेंट असेल तर भविष्यामध्ये काही वाद झाला तर त्यासाठी हे फायदेशीर असतं. Partnership deed contain the rules and regulation frame for the internal management of the firm. It is also an article of पार्टनरशिप. पार्टनरशिप डीड्समध्ये जे काही कंपनीचे व्यवसायाचे रूल्स आणि रेग्युलेशन असेल, इंटरनल मॅनेजमेंट संबंधी, व्यवसायाचं मॅनेजमेंटच्या संबंधित जे काही त्यांचे रूल्स रेग्युलेशन असेल तर त्याला आर्टिकल ऑफ पार्टनरशिपसुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कंटेंट ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कंटेंट असतात, कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात त्याची आपण चर्चा करूया. पहिला घटक असतो नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट मेन बिझनेस. व्यवसायाचं नाव आणि पत्ता, ॲड्रेस ऑफ द फर्म. त्यानंतर दुसरा कंटेंट आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल द पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. प्रत्येक पार्टनरचं नाव आणि ॲड्रेस आणि त्यांच्या किती दिवसाची ड्युरेशन आहे पार्टनरशिप फर्मचा ते. त्याच्यानंतर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. प्रत्येक पार्टनर्सनं व्यवसायामध्ये किती प्रमाणात कॅपिटल आणलं त्याचीसुद्धा याच्यामध्ये नोंद असते. त्याच्यानंतर रेशो इन विच प्रॉफिट आर टू बी शेअर्स. त्यांचा नफा आणि नुकसानचा रेशो काय असेल ते सुद्धा पार्टनरशिप डीडमध्ये समावेश केलेला असतो. त्यानंतर राईट, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. पार्टनरच्या राईट्स काय आहे, अधिकार काय आहे, कर्तव्य काय आहे आणि जबाबदाऱ्यासुद्धा काय आहे. त्यानंतर हे 6वा पॉईंट प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ. पार्टनरशिपमध्ये नवीन पार्टनर्सला ॲडमिशन द्यायचं असेल तर ते कसं दिलं जाईल. एखादा पार्टनर जर बिझनेसमधनं रिटायर्ड होत असेल तर तो कसा रिटायर्ड होईल. एखाद्या पार्टनरचा जर अकस्मात मृत्यू झाला तर त्या परिस्थितीत काय असेल, हे सर्व पार्टनरशिप डीडमध्ये समावेश असतो. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉविंग एक्सेट्रा. लोनचा रेट काय असेल या स्वरूपात, की एखाद्या पार्टनर्सनं बिझनेस म्हणून काही पैसा घेऊन गेला तर त्याच्यावरती कोणत्या स्वरूपात व्याज लावल्या जाईल याचीसुद्धा समावेश या पार्टनरशिप डीडमध्ये असतो. एखादा पार्टनर्स जर व्यवसायात जास्त प्रमाणात काम करत असेल आणि त्याला जर सॅलरी द्यायची असेल किंवा कमिशन द्यायचं असेल तर ते कोणत्या स्वरूपात असेल याचासुद्धा समावेश याच्या पार्टनरशिप डीडमध्ये केलेला असतो. त्यानंतर सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. डिझोल्युशन म्हणजे पार्टनरशिपचं जर विसर्जन होत असेल, पार्टनरशिप डिझॉल्व होत असेल तर ॲट दॅट टाईम त्याचं सेटलमेंट कसं होईल याचं सुद्धा डीडमध्ये सांगितलेलं असतं. मेथड ऑफ द सेटलमेंट ऑफ द डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स. पार्टनर्समध्ये जर वैयक्तिक वाद झाले तर ते सेटल कसे होईल, ते कशा प्रकारे सोडवल्या जाईल याचासुद्धा समावेश पार्टनरशिप डीडमध्ये असतो. इन एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ बिझनेस. या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व यांचा समावेश या पार्टनरशिप डीडमध्ये असतो. ठीक आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ द पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज अ रिटन ॲग्रीमेंट which contain all the terms and condition of the partnership business. It is a form the basis of the mutual relationship among the partners. Moreover, the partnership deed regulate the right, duties and liabilities of all the partners as well as of the firm. So by having the partnership deeds, partner dispute in future may be avoided. तर या पार्टनरशिप डीडचं फार महत्त्व आहे. जर रिटर्न ॲग्रीमेंट असेल तर भविष्यामध्ये जे काही वाद झाले तर ते सहज सोडवता येतील आणि व्यवसाय व्यवस्थित सुरळीत चालू राहील. आणि म्युच्युअल पार्टनरशिप डीडमुळे प्रत्येकाला आपापले अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी हे समजत असतात. आणि नाही समजला तर त्याला डीड दाखवून त्याला आपण त्याचं जे काही समस्या असतील ते सॉल्व केल्या जाऊ शकतात. कशाच्या माध्यमातून? पार्टनरशिप डीडच्या माध्यमातून.
त्यानंतर प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, भारतीय भागीदारी कायदा म्हणजेच इंडियन पार्टनरशिप ॲक्ट आहे 1932चा. तर त्यामध्ये कोणकोणत्या स्वरूपात प्रोव्हिजन्स केलेले आहे पार्टनरशिपबद्दल, तर बघा, ॲट द टाइम ऑफ द फॉर्मेशन ऑफ अ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज अ प्रिपेअर्ड कॉल ॲज अ पार्टनरशिप डीड and all the terms and condition are mentioned in the deed, but if the relation partnership deed is silent about any point, then issue is a solved as per the provision of the Partnership Act 1932 section number 12 and 17 are made applicable to determine the following issues. जर पार्टनरशिप डीडमध्ये त्यांचा रेशो, नफा नुकसानचा रेशो जर सायलेंट असेल, तर पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि सेक्शन 12 आणि 17 मध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या आपल्याला या ज्या काही प्रोव्हिजन्स 1932च्या त्या आपल्याला चर्चा करायच्या आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इफ द पार्टनरशिप डीड इज अ सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर इक्वल. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, जर पार्टनरशिप डीडमध्ये जर पार्टनर्सचा नफा आणि नुकसानचा कशा स्वरूपात रेशो असेल याचा उल्लेख नसेल, तर प्रत्येक पार्टनर्सला नफा आणि नुकसान हे इक्वल स्वरूपात डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, द ॲव्हरेज ऑफ 6 month इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग. जर ड्रॉइंगचा तारीख नसेल तर 6 महिनेचा इंटरेस्ट त्यावर लावला जाईल. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड द ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज द लोन बट रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, देन 6% इंटरेस्ट रेट इज अलाउड. एखाद्या पार्टनर्सनं कॅपिटलच्या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात पैसा जर व्यवसायात लावला असेल, परंतु त्याचा व्याजाचा दर दिलेला नसेल, इंटरेस्टचा रेट दिलेला नसेल, तर त्या परिस्थितीमध्ये त्याला 6% दरानं व्याज दिल्या जाईल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. हे बघा, पार्टनर जर कॅपिटल घेऊन येत असेल तर त्यावरती व्याज दिल्या जात नाही. सॅलरी और कमिशन टू पार्टनर्स, as per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to be given to any of the partners for any extra work done of the firm. If any provision is made in a partnership deed, then partners are entitled to get the commission or salary as per the agreement. हे बघा, एखादा as per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary, commission or allowance or any remuneration is to be given to any of the partners for any extra work done for firm. However, 1932च्या प्रमाणे सांगितलेलं आहे की एखादा पार्टनर जर जास्त प्रमाणात काम करत असेल तर त्याला सॅलरी असेल, कमिशन असेल किंवा अलाउन्सेस असेल, रेम्युनेशन असेल, याचा कसल्याहीच याच्यामध्ये समावेश केलेला नाही. परंतु पार्टनरशिप डीडमध्ये जर याचा समावेश असेल तर तो पार्टनर्स एंटायटल आहे, त्याला अधिकार आहे सॅलरी, कमिशन, अलाउन्स आणि रेम्युनरेशन घ्यायचा. ठीक आहे. ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर्स, एखाद्या पार्टनर्सला जर बिझनेसमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर बघा, ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज अ पार्टनर विदाऊट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. नवीन व्यक्तीला जर बिझनेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सर्व पार्टनर्सची सहमती असल्याशिवाय नवीन व्यक्तीला बिझनेसमध्ये घेता येत नाही, पार्टनरशिपमध्ये प्रवेश मिळत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आपण या 9 स्लाईड आज डिस्कस केल्या. येणाऱ्या स्लाईडमध्ये आपण अजून वेगवेगळ्या स्लाईड्स घेऊन येणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग. धन्यवाद.